नमस्कार, मी नीलम बाबूराव कांबळे, मुख्याधिकारी नगर परिषद उमरी, जिल्हा नांदेड। उमरी शहरात आपण वेगवेगळे स्वच्छतेचे उपक्रम राबवतोय। त्याचप्रमाणे उमरी शहर हे जे आहे ते माझी वसुंधरा अभियान 5 मध्ये सहभागी झालेले आहे। उमरी शहर जे आहे स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये सहभागी झालेले आहे। उमरी शहरात जे सार्वजनिक शौचालय आहे त्याचा आपण वेळोवेळी स्वच्छता ठेवतो। उमरी शहर जे आहे ते आजपर्यंत ODF++ ऑलरेडी झालेलं आहे आणि आता या वर्षात ते ODF++च्या पुनर्नामांकनासाठी आपण सहभाग घेतलेला आहे। उमरी शहरात माझी वसुंधरा अभियान असेल, स्वच्छ सर्वेक्षण असेल, या दोन्ही अभियानाची अगदी प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे। उमरी नगर परिषदेअंतर्गत आपण स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि माझी वसुंधरा अभियान हे दोन्ही अभियान अगदी ॲक्टिव्हली राबवत आहोत। मी स्वतः आणि माझा स्टाफ आम्ही हे दोन्ही अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहोत। आमची अशी अपेक्षा आहे की अगदी नागरिकांनी पण त्यात प्रतिसाद द्यावा। माझी वसुंधरा अभियानात जे 5 मूलभूत घटक आहेत, भूमी, अग्नी, वायू, जल आणि आकाश, या 5ही घटकांचं संवर्धन झालं पाहिजे आणि कोणतंही प्रदूषण नाही झालं पाहिजे यासाठी आपण कार्य करतोय। अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, स्वच्छता असेल, झाडांचं संवर्धन असेल, वृक्ष लागवड असेल, त्यात बांबू सारख्या वृक्षाची लागवड आहे जी आपल्याला अगदी बऱ्याच अंशी आणि निसर्ग संवर्धनाला तसेच काही आर्थिक बाबीत पण ती मदत करणारी आहे। अशा वृक्षांची लागवड असेल, पंचवटी वृक्ष असेल, जे आपल्या देशातले मूळ वृक्ष आहेत किंवा देशी वृक्ष ज्यांना आपण म्हणतो, वड असेल, पिंपळ असेल, अशा वृक्षांची लागवड करतोय आपण। या सगळ्या वृक्ष लागवडीत जेणेकरून काय होईल की आपलं जे वातावरण वाढतंय, तापमान वाढतंय, त्या तापमानाची वाढ जी आहे ती काही अंशी आपल्याला रोखता येईल। अगदी उमरी शहराची गेल्या वर्षीची जी तापमान वाढ होती ती 45°C पर्यंत गेली होती। आपण सर्वांनी जर वृक्ष लागवड केली, वृक्ष संवर्धन केलं तर आपलं ते तापमान वाढ जी आहे ती काही प्रमाणात रोखता येईल। स्वच्छता जी आहे शहरातली, आम्ही अगदी मी स्वतः किंवा माझा ऑफिस स्टाफ पण, जो स्वच्छता स्टाफ आहे तो तर स्वच्छतेचं काम करतच आहे, आम्ही पण ते करतोय। आम्हाला नागरिकांनी त्यात थोडंसं जर योगदान दिलं, जेणेकरून त्यांनी समजा रस्त्यावर कचरा टाकणं टाळलं किंवा नालीत कचरा टाकणं टाळलं तर आम्हाला त्यांची मदत होईल। आपण अगदी काही प्रगत देशांची नावे घेतो, अगदी सिंगापूर सारख्या देशाचं आपण नाव घेतो। मी एक तिथला किस्सा ऐकला की सिंगापूर शहर जे आहे त्या शहरातल्या किंवा त्या देशातल्या लोकांनी मागच्या 4 पिढ्यापासून रस्त्यावर कचरा आजपर्यंत टाकलेला नाही। आपण जर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अंगी बाणवल्या तर त्याची आपल्याला मदत होईल। दुसरा मुद्दा आहे प्लास्टिक बंदीचा। प्लास्टिक हे आपल्या शरीरासाठी प्रचंड हानिकारक आहे। सरकार पण त्या प्लास्टिक बंदीसाठी वेगवेगळे उपक्रम आणते, वेगवेगळ्या योजना आणते, सगळ्यांना त्यात मदत करावी। आम्ही स्वतः ते आव्हान लोकांना करतोय, जनतेला करतोय, त्यांनी प्लास्टिक न वापरता आपण उमरी शहरातल्या लोकांना प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी त्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी नगर परिषदेच्या वतीनं कापडी पिशव्यांचं वाटप करत आहोत। नागरिकांना एवढंच आव्हान आहे की पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने त्यांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा, वृक्ष लागवड करावी, स्वच्छता ठेवावी।